मुंबईमध्ये विविध ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेचे हे आंदोलन होत आहे। भारत पाकिस्तान सामन्याला ठाकरेंच्या शिवसेनेकडून आता विरोध केला जातोय। केंद्र सरकार विरोधात आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचं आज या ठिकाणी राज्यव्यापी आंदोलन, मुंबईत सुद्धा ठिकठिकाणी आंदोलन केलं जात आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचं माझं कुंकू माझा देश अभियान आपण हे दृश्य पाहतोय। मुंबईमधील शिवाजी पार्क, करी रोड, कांजूरमार्ग, कांदिवली या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन केलं गेलं आहे। घोषणाबाजी करण्यात आलेली आहे। जाहीर निषेध या भारत पाकिस्तान सामन्यावर आता करण्यात येतोय। मुंबईत विविध ठिकाणी ठाकरेंच्या सेनेचं आंदोलन सुरू आहे। घोषणाबाजी करण्यात आलेली आहे। शिवाजी पार्क, करी रोड, कांजूरमार्ग, कांदिवलीची आपण ही दृश्य पाहतोय। भारत पाकिस्तानचा आज सामना होणार आहे। या सामन्यावरून मात्र राजकीय सामना आता रंगताना पाहायला मिळतोय। ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे। आपले प्रतिनिधी संभाजीनगरहून सचिन बडे आपल्या सोबत जोडलेले आहेत। सचिन, आपण पाहतो या ठिकाणी आता ठाकरेंची शिवसेना आक्रमक झालेली आहे। संभाजीनगरमध्ये सुद्धा आंदोलन केलं जात आहे। ठाकरेंची शिवसेना आक्रमक झालेली आहे आणि जो सामना होतो या सामन्याचा विरोधही केला जातोय। मोठ्या संख्येमध्ये महिला या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत आणि त्यांच्या हातामध्ये सिंदूरच्या डब्या आहेत, पुड्या आहेत आणि या पंतप्रधानांना पाठवायच्यात असं त्यांनी या ठिकाणी बोलून दाखवलंय। आपण जर माझ्या मागे पाहत असाल तर महिलांची संख्या तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल। त्यांच्या हातामध्ये या सिंदूरच्या डब्या तुम्हाला दिसत असतील। हा सिंदूर जो आहे हा आम्ही या ठिकाणावरून पंतप्रधानांना पाठवणार असं ते बोलून दाखवत आहेत आणि मोठी संख्या जी आहे ती या ठिकाणी या महिलांची पाहायला मिळते। महिला देखील सहभागी झालेल्या आहेत आणि महिलांनी त्या ठिकाणी संताप जो आहे तो व्यक्त केलेला आहे। आपण त्या महिलांना विचारत काय त्यांची भूमिका आहे, काय त्यांची भावना आहे, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधामध्ये घोषणाबाजी केली जाते आणि हे जे आपण पाहताय हा जो डब्बा आहे या डब्याच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या ठिकाणावरून त्या सिंदूरच्या डब्या आहेत त्या पाठवण्यात येणार आहेत। महिला आहेत, त्यांना विचारत काय त्यांची भावना आहे, काय त्यांची भूमिका आहे। काय सांगाल तुम्ही, काय ह्या डब्या हातामध्ये घेतलेल्या आहेत, काय तुमची भावना? खरं तर आज माझ्या 26 भगिनींचे मैत्रिणीचे आज सुहाग हे झालेले, विधवा झालेले आहेत। खरं तर पाकिस्तानमध्ये जे मोदी साहेबांनी जे आज क्रिकेट, भारत पाकिस्तानचं क्रिकेट हे केलं, तर खरं म्हणलं तर लाज वाटायला पाहिजे यांना। आज सिंदूर म्हणजे सिंदूरला महत्व नाही का, भगिनीला महत्व नाही का? यांना लाजा विकल्या का यांनी की भारत पाकिस्तान यांनी क्रिकेट चालू केलेले आहे? यांनी खरं तर हे करायला नाही पाहिजेत। एवढ्या माझ्या 26 माता भगिनी ज्या विधवा झालेल्या आहे, त्यांचे जे नवरे नाही आहेत त्यांनी काय करायचंय? आणि खुशाल मोदी साहेब भारत पाकिस्तानची क्रिकेट लढवत आहे म्हणतात। यांनी तर खरं म्हणत लाज, यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला पाहिजे। ह्या डब्या तुम्ही कुठं पाठवताय नेमकं? डब्या बॉक्समध्ये जमा करताय? आम्ही या मोदी साहेबांना पाठवणार आहे। सिंदूरला एक भगिनी म्हणल्याच्या नंतर सिंदूर या महाराष्ट्रात खूप या सिंदूरला महत्व आहे आणि हे सिंदूर आम्ही मोदी साहेबांना एक भेट म्हणून देतोय। कमीत कमी त्यांनी याचा तरी गांभीर्याने विचार करावा। आपण या ठिकाणी पाहता या महिला ज्या आहेत मोठ्या संख्येमध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि हे सिंदूर आम्ही जे आहे ते पंतप्रधानांना पाठवणार आहोत, कारण ते सामन्याचा विरोध करत नाहीयेत, मात्र सामना व्हावा यासाठी ते आग्रह आहेत असं त्यांची भूमिका आहे। त्यामुळे हे सिंदूर आहे ते आमच्या कामाचं नाही, तर ते पंतप्रधानांना पाठवायचे अशी भूमिका जी आहे या महिलांची या ठिकाणी पाहायला मिळते। जी नक्की, आपण पाहिलं तर ठाकरेंची शिवसेना आक्रमक झालेली पाहायला मिळते, रस्त्यावर उतरलेली आहे। या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी आपण पाहतोय पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलाय। पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे, कारण या ठिकाणी पाहिलं तर मोठी महिलांची संख्या आहे, महिलांचा फौज फाटा आहे, तर दुसरीकडे पोलिसांची सुरक्षा जी आहे ती सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। या ठिकाणी पाहिलं तर आपण पोलिसांचं जे सुरक्षा बल आहे ते आपण या ठिकाणी पाहतोय, मोठी सुरक्षा जी आहे ती सुद्धा या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे। पोलीस सुद्धा आहेत आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सुद्धा आपल्या सोबत आहेत, त्यांनाही विचारूयात, कारण एकीकडे राज्यात महत्वाचा प्रश्न आहे, देशभरामध्ये हा मुद्दा गाजतोय, दुसरीकडे आता पंतप्रधानांना हे सिंदूर पाठवलं जातंय, काय भावना तुमची? भावना तर काय असायला पाहिजे, माझं कुंकू माझा देश आहे। आपण सिंदूर ऑपरेशन केलं, 26 आपल्या नागरिकांचा, हिंदुस्थानी नागरिकांचं रक्त व्हायला गेलं, 26 आपल्या भगिनी विधवा झाल्या आणि म्हणून सिंदूर ऑपरेशन आपण केलं। हे कोणी केलं होतं? पाकिस्तान केलं होतं। आपण पाकिस्तान विरुद्ध युद्ध केलं 4-5 दिवस, नंतर ठीक आहे ट्रम्पच्या सांगण्यावर ते थांबवलं असेल, पण केलं, जिंकलो आपण, तेही मान्य आहे सगळ्या गोष्टी। आणि मग असं असताना त्याच पाकिस्तानवर क्रिकेट कसं खेळू शकतो आपण?
आणि म्हणून मला असं वाटतं आपले जे सांडलेलं रक्त आहे आपल्या नागरिकांचं आणि आपण जे सिंदूर ऑपरेशन म्हणतो या सिंदूरचा अवमान या ठिकाणी झालेला आहे. म्हणून शिवसेनेच्या वतीनं राज्यव्यापी माझं कुंकू माझा देश, मेरा सिंदूर मेरा देश अशा पद्धतीनं आंदोलन पुकारण्यात आलंय. हे सिंदूर नरेंद्र मोदींना आम्ही इथून पाठवत आहोत. आपण पाहताय सिंदूर जे आहे ते नरेंद्र मोदींना पाठवतोय असं या ठिकाणी हे बोलतायत आणि मोठी संख्या जी आहे ती आंदोलकांची देखील या ठिकाणी पाहायला मिळते. महिलांनी आपला संताप जो आहे तो व्यक्त केलेला आहे आणि सिंदूरच्या डब्या ज्या आहेत हे आम्ही नक्कीच या ठिकाणावरून पंतप्रधानांना पाठवतोय. ही भूमिका ही भावना जी आहे ती या ठिकाणी महिलांची पाहायला मिळते आणि त्यानंतर महिलांचा रोष आणि महिलांचा आक्रमक भावना जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.